हात लावून नशिबा हात लावून नशिबा रणशिंग ढाई होया जिसे पाना था भावना
आयुष्य ढाई ढाई या संसारा पायी मुया संसारात मागणं सोडा महाराज फक्त देव मागायला शिका संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका देव माझा देव माझा देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा हीच माझा देवाचा देव माझा आणि मी देवाचा हे मला शिका महाराज पण देव माझा आणि मी देवाचा फक्त संतांनी म्हणावं तुम्ही आम्ही काय म्हणावं माहितीये का कोंबडं माझं 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 बकरं माझं 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 टोनग माझं 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 मसळ माझं 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 बंगला माझा माझा गाडी माझी माझी माडी माडी माझी माझी बायको माझी माझी तुझी चेहरे भाऊ आयुष्य याच्यात गेलं संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका तुकोबाराने तेच मागितलं हा फलकट संसार हा मिथ्ये हा खोटा आहे याच्या नादी लागून उपयोग नाही हा दुःखाला कारणीभूत ठरतो म्हणून देवा तुला दान द्यायचे तुझा विसर होणार नाही हेच आम्हाला दान दे म्हणून आयुष्यामध्ये दान मागावं ही देवाच्या संबंधाने मागावं दान अनेक पद्धतीचे सांगितलेत परंतु देवाचं मागणं हे दान मोठं आहे अनेक दानाचे प्रकार रक्तदान सांगितलं आहे की नाही रक्तदान कन्यादान हे सुद्धा श्रेष्ठ दान सांगितलं त्यात अजून मतदान सगळ्यात महाश्रेष्ठ दान हो मतदान हे महत्वाचे दान आपण बजावले पाहिजे हे पुण्याला कारणीभूत ठरतात आणि मग भगवंताकडून दान मागितलं तुझा विसर न व्हावा बरं ठीक आहे देवा मग तू आम्हाला प्राप्त झाला ना तू जर आम्हाला मिळालास ना तर आम्ही तुझी भक्ती कशी करू एक निष्ठेने एक श्रद्धेने कसं अभंगाच्या दुसऱ्या चरणात आम्हाला प्राप्त झालास ना मग तू प्राप्त झाल्यानंतर तुझं महत्व हे आमच्या जीवनामध्ये वाढेल एखादी गोष्ट जर आपल्यामध्ये आपल्याला आवडती गोष्ट जर आपल्याला प्राप्त झाली तर आम्ही उत्साहाने आवडीने तिचं वर्णन करतो की नाही समजा एखाद्या मुलीला तिचा आवडता नवरा जर भेटला तर तिचं गुणगान गाते की नाही समजा एखादी सासूले आवडता जवाई भेटना तो नकल्या नाक नाका राहणार पण नाही माय मना जवाई ना 1.25 लाख महिना पगार कमावसो माय गुण गाई ना आवडी रोज त्याले महाराज संध्याकाळी जागा लागस मोठी टिंग टॉंग करी यानंतर आहे की नाही आवडता जवाई भेटला त्याचं गुणगान गाते तो कसा का असेना महाराज आहे की नाही
आवडता नवरा मिळाला तर बायको नवऱ्याचं गुणगान गाते, आवडीने गाते, बरोबर की नाही? मग देव हा आपला आवडता आहे, मग देव प्राप्त झाल्यानंतर त्याचे गुणगान गायले पाहिजे ना. देवाचं गुणगान आवडीने गावं. साधा भाऊ माहेर ना, माहेर म्हणजे सासरी आलेली एखादी लेक भाऊ कसा बी राहिना तरी गुणगान गासके नाही. सासरले नुसतं माहेर न कुत्रवून तरी बाई भावच्या जास्त मार मन माहेर न कुत्रवून मन माहेर न कुत्रवून मन माहेर न कुत्रवून आहे की नाही. माहेरचं इतकं गोड लागतं महाराज. भाऊ कसा का असे ना कौतुक करेल. नवरा कितला का हुशार राहिना, पण अजिबात नवरा कितला का हुशार राहिना नाही हो. आमना असले समजतो नाही हो माय, आमना असले डोकंच नाही हो माय. बघा तुम्ही नवरा कितला का हुशार राहिना, यांना काय कळत काय सांगू माय. आमना असले खाव ना तेल लाव डोकानं येतं याला का डोकंच नाही हो माय. नवरा कितला बी बाहेर राहिना तरी कौतुक नाही. पण भाऊ ना भाऊ यांनी टोपी त्यान डोकावर, त्यान टोपी यान डोकावर. एक दिन असं पूर्वीना काळ असं जात माहिती ना, गट्या 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 सुरत पूर्वी आहे की नाही. मग असं गट्यावरती गाणं म्हणायचे माहेरचं, आणि माहेरचं कौतुक करायचे. मग असं हिने सुरुवात करत म्हणते माझ्या भावाच्या बंगल्याला सोन्याच्या कुलूप गुर 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 गुर, माझ्या भावाच्या बंगल्याला सोन्याच्या कुलूप. आणि माय खटीन भाऊ ना सोनाना बंगला शिव माय बस बंगलाले सोनानं कुलूप शे माय. कितला मोठा येईना भाऊ, कितला श्रीमंत येईना भाऊ. लगेच बाजून बटी म्हणत तल काय माहिती शेव तिना भाऊ कसा शेन काय शे म्हण. पहिले तर ठेच होत मला माहिती, मी तर फार कधी करीस नाटी म्हणून मला माहिती तीन भाऊ ना कशाची म्हण. कशाशी तीन भाऊ ना काय सोना बिनानं बंगला नाही, सोना बिनानं कुलूप नाही म्हणे. काय शे म्हणे यांना भाऊ ये यांना टोकावर टोपी, त्यांना डोकावर, त्यांना डोकावर टोपी, यांना डोकावर. असं करी करी सण कर्ज बजारी होई जाईल शे म्हणे. आणि आमना गावमा एक सावकार आहे म्हणे, त्या सावकार पाहिजे कर्ज लिहिले म्हणे. आणि मग एक याने काही कर्ज फेड नाही म्हणे. मग त्या सावकारनी यांना बंगल्याला कुलूप लाई दिलं म्हणे. आणि त्या सावकाराचं नाव सोन्या असे. मना सोन्यानं मना भाऊ ना बंगला कोणता सोन्याला कुलूप नाही, सोन्या नावानं सावकारी कुलूप लाई दिली. या नागुण कार्यापणा म्हणजे भाऊ कसा कराय ना, पण कसं वडी ताडी आथैन तथैन भाऊ न कौतुक. जर आवडत्या व्यक्तीचं जर एवढं तुम्ही कौतुक वडी ताडी करत, मग माझा विश्वाचा परमात्मा या विश्वाची निर्मिती करणारा त्याचं गुणगान कसं गायला पाहिजे, गायला पाहिजे. कारण का किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला किती गोड तुझे नाम. भगवंताचं नाम एवढं गोड आहे महाराज. अमृता गोड नाम तुझे देवा, नाम तुझी मन माझे केशवा कानी गे सांग पंढरी काय रुया पण त्याची गोडी लागली पाहिजे. पण आमली त्याने काही गोडी लागायला तयार लागते का महाराज. कडूपणा वाढतोय पण गोडी आम्ही देवाला मानायला तयार नाही महाराज. माझ्या देवाच्या नामाची गोडी लागली. एका राजाच्या पोरीला महाराज, राजाच्या पोरीला गोडी लागली. आणि नाचूंगी अरे नाचूंगी मी तो नाचूंगी
अपने मंदिर में हो अपने मंदिर में इको हो अपने मंदिर में गीता भागवत हमें तो हरिनामाची लागली ना महाराज इथं वयाचा संबंध राहा भगवंताचं आवडी आणि गोडी अंतकरणात संचारली तर किती वय झालं तरी महाराज त्या ठिकाणी ते देवाच्या हरिनामामध्ये नाचलं जातं. पण आम्हाला महाराज देवाच्या नामाची गोडी लागत नाही आणि आम्हाला लाज वाटल्याशिवाय राहत भरपूर फरक वगैरे माय ती मीराबाई कधी आतेनी मीराबाई कधी ती मीराबाई नाची देवना नाम आतेनी मीराबाई सैराट दगा तुम्ही गाव मा हरिपाठ चालू आहे सप्ताह चालू आहे हरिपाठली बोलावा चलाव माय चलो ताई चलो अक्का आपला गाव मा सप्त्या चालू आहे चला पोरेसवन चल रे बहिणीसवन सप्ताह मा हरिपाठले नाचाले ती म्हणे ये तू व माय मी पण काय कर बडा गाव गोया व बडा लोक दक्त नाव ठेवतो नको व माय तू जाई व माय हा व माय हा मला हरिपाठात नाचायला लाज वाटते आणि लगीन राहू द्या गाव मा लगीन खटीन लगीन तरी एकले आमंत्रण होई ना तर बडा बिन बोला मी मान चलाव ना चल जाऊ तुला आमंत्रण शे का नाही मग कसा जाव देव जाई नाची तरी खटीन लगीन मामले लाज वाटत तडे झुमकावाली काय तडे मग अजून कोणती सैराट काय बाबूराव काय तडे शेल्फी लिहिली नाचतोच महाराज तिथं आम्हाला लाज वाटत आणि समजा एखादी मुलगी जर माय माऊली हरिपाठात टाळ घेऊन कीर्तनात टाळ घेऊन नाचायला लागलीच तर मम्मीला पटत मम्मी टपकनी मम्मी म्हणस काय नाची राहिनी थाय थाय बट गाव दा खसना चाल घर म्हणजे मुलगी हरिपाठात नाचायला लागली तर मम्मीला पटत आणि समजा तीच मुलगी डीजे समोर नाचू द्या वरातीत हाय नदीन तटे मम्मी आवरत नाही उलट कौतुक करत मम्मी म्हणून माय 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 म्हणे बबली कशी ताल धरस व माय दखावा माय म्हणे बबली कशी ताल धरस व माय मन धरस ना तुनी बबली चांगली ताल धरस माय तुनी बबली एखादा बबल्या लई पैसे येतोय समजी बबली कशी ताल धर फुगे हे दुर्दैव आहे महाराज आम्हाला जिथं नाचायला पाहिजे तिथे लाज वाटते आणि जिथं नको नाचायला पाहिजे तिथे धिंगाणा घातल्याशिवाय राहत. एक गोष्ट सांगू अरे कोण कुणाच्या तालावर नाचतंय कोण कुणाच्या तालावर नाचतंय कोण गावाच्या तालावर नाचतंय कोण पुढाऱ्यांच्या तालावर नाचतंय कोण ढपाच्या तालावर नाचतंय कोण डीजेच्या तालावर नाचतंय कोण बायकोन तालावर नाचत कोण कोणाच्या तालावर नाचतंय कोण कोणाच्या तालावर नाचतंय. अरे हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहित नाही पण एवढं निश्चित सांगतो एक वेळ जर तुम्ही माझ्या श्याम सुंदराच्या हरी कीर्तनात नाचलात तर 100% तुमचं नाव त्याच्या डायरीत लिहिलं जाईल. नाचून तर बघा अरे देव तुमच्या बरोबर करंगडी धरून नाचेल. एक चिटाडी झाली चंद्रभागे वाळवंटी एक चिटाडी झाली हो चंद्रभागे वाळवंटी माझा राजा गोपाळ
नामदेव कीर्तन करी देवांचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा घडला पितांबर उर्फ नाचता नाचता देवाचा घडला पितांबर सावध होई सावध होई सावध होई ऐसे कबीर नामदेव कीर्तन करी देवाची पांडुरंग ओ नामदेव कीर्तन करी देवाची पांडुरंग अरे नाचता नाचता देवाचा घडला पितांबर संतांबरोबर देव नाचला असा तसा नाही धोतर सुटेपर्यंत नाचला आपण नाचून बघा देव तुमच्या बरोबर नाचल्याशिवाय राहणार नाही परंतु हे जे नामसाधना आहे गुण गायीन आवडी त्या देवाचे गुण जेव्हा तुम्ही आवडीने गाल त्याच वेळेस तो देव साक्षात्कार देईल अन्यथा नाही मग त्या देवाचं नामचिंतन आपल्याला आवडीने गायचंय कसं गायचंय सगळ्यांनी मांड्या वाढायचंय वरती हात करायचे करा बरं वरती आणि सर्वांनी त्या भगवंताचं नामचिंतन अतिशय श्रद्धेने गायचंय विठोबार तुझं नामचिंतन आम्ही गुण तुझे गुण आम्ही त्या ठिकाणी आवडीने गाऊ नाचू उड्या मारू त्याचा आनंद आम्ही जीवनामध्ये घेऊ आमचा उद्धार करून घेऊ मग पुढे गेल्यानंतर महाराज पुन्हा जगद्गुरु तुकोबारे म्हणतात या भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असताना आमच्या वाटेला मुक्तीने लोटांगण जरी घातलं तरी तुकोबारे म्हणतात भक्तीचा आनंद घेण्यास आम्ही तिला देखील आम्ही लात मारू दूर करू हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात काही नको फक्त संत संग देई सदा का संतांच्या संगतीत काय संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही देते साधू थोर जाना किंवा आपणा सारखे करते तात्काळ जे महाराज त्या ठिकाणी भक्तीचा परमोच्च आनंद आपल्याला देतात जे जीवनामध्ये आपलं दुःख समजून दुःख बाजूला करून सुखाचा डोंगर उभा करतात ते संत आहे आज या ठिकाणी महाराज सद्गुरु गौतम गिरी बाबा यांची समाधी मला वाटतं इथे संजीवन समाधी बाबांची आज तुम्ही संतांची समाधी संतांची सेवा करतायत तुम्हाला सांगू आयुष्यात तुमच्याकडून देवाची भक्ती नाही झाली तरी काळजी करू नका
काय सांगतोय मी ऐका, आयुष्यात तुम्ही कधी खेद करू नका की तुमच्याकडून देवाची भक्ती झाली नाही. फक्त एकच काम करा, जन्माला आल्यानंतर नाही कोणाची भक्ती केली चालेल, फक्त श्रद्धेने महाराज गौतमगीर बाबांची तुम्ही श्रद्धेने भक्ती करा. देवाला प्राप्त झाल्यासारखं तुम्हाला समाधान प्राप्त होईल. कारण की गुरु आणि सद्गुरु किंवा संत आणि देव असे दोन जर उभे केलेत तर पहिले कोणाचा पाय पडू. संत सांगतात, कबीरजी सांगतात, म्हणले मी पहिले सद्गुरूचे किंवा संतांचे चरण धरेल. कारण का, संतांच्या चरणाशिवाय देवाचे चरण आम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून आज खूप आनंदाची गोष्ट आहे महाराज. मी 2, 3 व 4 वर्षापूर्वी मला कदाचित वाटतं मी कीर्तनाला आलो होतो, त्यावेळेस इथे बाबांची झोपडी होती. त्यावेळेस मी कीर्तनातून भाकीत केलं होतं की एवढे मोठे महान संत संजीवन समाधी घेतलेली आहे आणि अजूनही संत झोपडीत राहतायत. ही परिस्थिती व्हायला नको. पुढच्या वेळेस कीर्तनाला बोलवाल तर मंदिर पूर्ण झाल्यानंतर बोलवा. महाराज आनंद वाटला. मी आज त्यानंतर आल्यानंतर बाबांचं मंदिर पूर्ण झालं. आणि असं तसं नाही, भव्य आणि दिव्य सुंदर अंतकरणाला समाधान वाटेल असं सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. मी अनेक नावं पाहिली बोर्डावर, चांगले 65, 70, 100 नावं होती. त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या उदार अंतकरणाने बाबांच्या या कार्यासाठी पुढाकार केला. कोणी 11,000 दिले असतील, कोणी 21 दिले असतील, कोणी 21 दिले असतील, कोणी 51 दिले असतील, कोणी लाखभर दिले असतील. व्याजाचे पैसे काढून का असेल आपण बाबाचं मंदिर उभं झालं पाहिजे. आणि महाराज अगदी मनामध्ये सत्य संकल्पाचा दाता नारायण तुम्ही संकल्प केला आणि बाबांचं एवढं दिव्य असं मंदिर बांधलं. तुम्हाला 100% सांगतो महाराज, बाबांची ही केलेली सेवा, सद्गुरूची संताची केलेली सेवा ही आपल्या वार गावाला नेहमीच कल्याणकारी ठरणार आहे. कधीच कोणाचं वाईट होणार नाही आणि कधीच कोणाचं त्या ठिकाणी अधोगती होणार नाही. श्रद्धेने त्या ठिकाणी महाराज तुम्ही संताची सद्गुरूची सेवा, नवनाथांचं स्थापना त्या ठिकाणी, नवनाथांची 9ही नाथांची स्थापना तुम्ही त्या ठिकाणी केलेली महाराज. नवनाथांची भक्ती श्रद्धेने केली, कर्म उपासनेने श्रद्धेने केली. तुम्ही ऐकतायत महाराज, महान विभूतीच्या मुखातून तुम्ही नवनाथ कथा ऐकतायत, श्रवण करतायत. महाराज आयुष्यामध्ये नवनाथांची केलेली सेवा ही रिद्धी सिद्धी पूरक असते. सिद्धी प्राप्त होण्याची ताकद नवनाथांच्या भक्तीमध्ये असते महाराज. तुम्ही म्हणाल ते होईल एवढी ताकद नवनाथांच्या भक्तीत असते आणि तुम्ही करतायत. जी जी मंडळी अतिशय श्रद्धेने महाराज बाबांच्या कार्यामध्ये हातभार लावत असतील, काही कमी पडणार नाही. हे कार्य चालू असताना फक्त कोणी आळकाठी आणू नका, कोणी राजकारण आणू नका. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर ठेवा, पण बाबांचं कार्य हे सगळ्यांनी एकत्रित येऊन एक संघटित येऊन श्रद्धेने करा. बघा 100% त्या ठिकाणी तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही केलेलं कार्य फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत संग देई सदा. मुक्ती नाही भेटली तरी चालेल, संतांच्या चरणावर तुम्ही गेले तर मुक्ती तुमच्याशी लोटांगण घालेल. म्हणून संतांचा सहवास खूप महत्वाचा आहे. आणि बघा किती प्रसन्न वाटतं बाबांच्या या दरबारामध्ये आल्यानंतर. दरवेळेस मी कीर्तनाला येतो, आल्यानंतर अगदी मनामध्ये एक वेगळं प्रसन्नता असते महाराज. एक सात्विक वातावरण असतं. असं वाटतं की हे वार गाव नसून ही एक प्रकारे पंढरपुरातलं वाळवंट आहे की काय, जेणेकरून भगवंताचा वास या जागेवर अनुभवता येतो किंवा अनुभवाला येतो महाराज. म्हणून तुम्ही बघा किती गुण्यागोविंदाने सगळे गावातली युवा मंडळी, सगळी तरुण मंडळी बाबांच्या या महाप्रसादासाठी कार्यासाठी सगळेजण धावपळ करतात. सगळे या ठिकाणी गावातले लहान थोर मोठे सगळेजण या ठिकाणी महाराज धावपळ करतात. ज्येष्ठ मंडळी या कार्यासाठी महाराज पळापळ करतात. हे कार्य महाराज तुम्ही भाग्यवान आहेत म्हणून तुमच्याकडून घडवून आणतं. जो भाग्यवान असेल त्याच्याकडूनच बाबा हे कार्य घडवून घेतील. ज्यांचं भाग्य कमी पडलं त्यांना मंडपा सुद्धा येऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा महाराज. परंतु हे कार्य करत असताना निष्काम पद्धतीने करा. कुठल्या गोष्टीची इच्छा मनामध्ये ठेवू नका. बघा आयुष्यात कमी पडणार नाही. आणि बाबांनी ही सद्बुद्धी दिली आणि सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी घडून आला. 10 वर्ष पूर्ण झाली महाराज. मी सांगेल बाबांच्या चरणी हा बाबांचा सुवर्ण महोत्सव, हा बाबांचा सुवर्ण असा असणारा हा सोहळा जोपर्यंत सूर्य चंद्र प्रकाश असेल तोपर्यंत हा सोहळा असाच वाढत जाओ आणि याचा विस्तार होऊन जगाचं कल्याण करणारं व्यासपीठ
हे बाबांचं या वार गावातून निर्माण हो आणि इथे जगाचं दुःख निवारण्याची शक्ती या समाधी स्थळावर निर्माण हो, हीच बाबांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. हे कधी होईल? हे तुम्ही सर्व ज्यावेळेस निष्काम पद्धतीने कार्य कराल, तुम्ही बाबांचं महत्व जगापर्यंत पोहोचवाल. हे बाबांचं महत्व, बाबांच्या स्मरणार्थ तुम्ही मोठमोठे इव्हेंट्स ज्यावेळेस कराल, मंदिर बांधल्यानंतर तुम्ही चांगलं उत्कृष्ट कीर्तन ठेवलं दिव्य स्वरूपामध्ये, अजून पुढे पुढे बाबांच्या निमित्ताने त्या ठिकाणी महाराज पुढे त्या ठिकाणी महाराज टेलिव्हिजनवरही आपला हा कार्यक्रम बाबांचा झळको, असं त्या ठिकाणी प्रभू चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करूया. आमचे वाघ साहेब नेहमी महाराज बाबांचं कौतुक करतात. सगळीच मंडळी बाबांबद्दलची खूप मोठी श्रद्धा आहे. जास्त मला गावात कोणाचा परिचय नाही, परंतु त्या ठिकाणी आमचे वाघ साहेब कधी भेटले तर बाबांच्या बद्दल त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी श्रद्धेने बोलत असतात. ही संतांबद्दलची श्रद्धा ही खूप महत्वाची आणि प्रत्येक गावकऱ्यांच्या प्रत्येकाच्या मुखावर बाबांची महती तुम्ही गावागावापर्यंत पोहोचवणार. गावागावातले लोक आपलं दुःख दूर करण्यासाठी बाबांच्या दरबारामध्ये येणार. असो, बाबांचं त्या ठिकाणी सुंदर असं भव्य मंदिर झालंय. बाजूलाच त्या ठिकाणी भोले बाबा देखील आहेत. भोले बाबांचं हे मंदिर भविष्यामध्ये लवकर लवकर पूर्ण हो आणि पुन्हा त्या मंदिराच्या कार्यक्रमाला माल बोलावो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मी लवकर तुम्हाला गावले हातमा सापडत नाही. आई बराच माहिती, एक वेळेस कार्यक्रम झाला की 2-3 वर्ष त्या ठिकाणी येण्याचा योग येत नाही. काही ना काहीतरी माझ्याही मागं कार्यक्रमाचा व्याप असतो. परंतु त्या ठिकाणी महाराज मध्ये 3-4 वेळेस सप्त्यासाठी फोन आले, पण काही मला कार्यक्रमामुळे जमलं नाही, इतर ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे. पण यावेळेस लवकर फोन झाला म्हणून येणं घडलं. पुढच्या वेळेस कदाचित बाबांचं भव्य मंदिर झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी माझ्या सेवेचा, बाबांच्या सेवेचा योग घडावा, महादेव बाबांच्या सेवेचा योग घडावा. महाराज बाबांची कृपा झाली, पुढच्या वर्षीच सुंदर अशा पद्धतीने भोले बाबाचंही मंदिर त्या ठिकाणी उभं राहील अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी महाराज हेच दान मागतो, हेच देवाकडून दान मागतो की देवा, हे भोलेनाथा, हे गौतमगिर बाबा, एकच दान मागणे, तुझं धर्माचं कार्य हे समस्त ग्रामस्थ वारची सगळी ग्रामस्थ मंडळी श्रद्धेने तुझी भक्ती करतायत. ही भक्ती अशीच वृद्धिंगत होत राहो, तुझं कार्य असंच वाढत राहो आणि या भक्तांच्या जीवनामध्ये आयुष्यात कधीही कुठलं संकट येऊ नये, जेणेकरून तुझ्यापासून दुरावले जातील. असं कधी जीवनामध्ये होऊ देऊ नको. या गावाचा एवढा मोठा पुढाकार वाढव, या गावामध्ये एवढी मोठी लोक होऊ दे की ती लोक मोठी झाल्यानंतर तुझा कार्याचा उद्योग नुसतं महाराष्ट्रात नाही तर जगभर पसरवतील. हेच दान या कीर्तनाच्या निमित्ताने मागूया आणि या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी अतिशय सुंदर सर्वांनी साथ केली, मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ऑर्गन वादक खानदेशामध्ये ज्यांनी आपल्या बोटांवर या ठिकाणी सगळ्या समाजाला मंत्रमुक्त केलं, ज्यांच्या कथेसाठी कधी तारखा सहजासहजी मिळत नाही, जे तुमच्या सप्त्याला ऑर्गनला असतात, म्हणजे काय तुमच्या गावाचं प्रेम असेल. आमचे आदरणीय संदीप महाराज इकडे आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण निंबा महाराज, ही दोघही मंडळी कथा क्षेत्रामध्ये एवढी मोठी झालीत. महाराज पहिले कथा कारले यांना तारखा देण्यापट्टी आणि मग आमले दुसराकडे तारखा देण्यापट्टी, तवे तर तारीख कुठेतरी बटस आहे की नाही, एवढी ही मोठी मंडळी झाली. परंतु हे मोठे झाले तरी देखील आपल्या गावाला किंवा वार गावाला विसरले नाही, हे महत्वाचं आहे. नाहीतर महाराज तुम्ही त्याचे 7 दिवसात 8 दिवसात किंवा 10,000 दिवसात, पण इथं आल्यानंतर 20,000चा कार्यक्रम सोडून ते इथं आलेत, म्हणजे तुमच्या गावावरचं प्रेम आणि गौतमगिर बाबावरचं प्रेम हे दोघांचं त्या ठिकाणी आहे. सुंदर असं त्या ठिकाणी निंबा महाराज पखवाज वाजवायला ऑर्गनला या ठिकाणी महाराज आमचे सुंदर असं संदीप महाराज त्यांनी सुंदर सेवा दिली. त्याचबरोबर आमचे आदरणीय महाराज कोण कशाने व्हायरल होतं, कोण कशाने व्हायरल होतं, काही लोक डोळ्याने बी व्हायरल होतात, पण आमना महाराज कसा होत नाही ते समजत. आमच्या बी बघा, आमचं कल्पेश महाराज आहे की नाही, हो, त्याला मी सांगितलंय, म्हटलं आयुष्यात शेवटी बॉन्ड पेपरवर लिहून देजो डॉक्टरला, देवा मी गेल्यानंतर माझे डोळे एखाद्या आंधळ्याला बसव, कारण डोळे त्याचे सुंदर आहे आणि जसंच त्याची सगळ्याच गोष्टी सुंदर आहे तसं गायनही कल्पेश महाराजचं खूप सुंदर आहे. आमचे कल्पेश महाराज ही खानदेशातलं एक नामांकित व्यक्तिमत्व आहे आणि ती या ठिकाणी सेवेसाठी त्यांनी गायनासाठी साथ दिली, त्यांचं मनापासून आभारी. मागं टाळकरी मला वाटतं दिनेश महाराजांचे काय
वाडी भोकरच्या पाठशाळेतले हे सगळे विद्यार्थी आहेत. सुंदर असं त्यांनी महाराज साथ केली. आमचे आदरणीय आमचे हरिभक्तपरायण बापू म्हणतो आम्ही त्यांना, आहे की नाही, प्रेमाने जीवाऊ म्हणतो आम्ही प्रेमाने. आमचे जीवाऊ या ठिकाणी महाराज गायनासाठी सुंदर अशी त्या ठिकाणी सेवेला साथ नेहमी देत असतात. अगदी लहानपणापासून कडेवर धरून फिरवायचं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी पूर्वीची सोबती आमची जीवाऊ महाराज. मनापासून आभारी. साऊंड सिस्टीम अतिशय भाऊने सुंदर साथ दिली, त्यांचं मनापासून आभारी. चोपदार क्या कहना उनकी बात, वा वा. त्यासनाकडे तर किसन आमना दिल धडधड करायला लागलं. त्या नाचतं ती बा आमला हृदय आमचं थांबून जातं. किती सुंदर महाराज. तुम्हाला सांगू, नामदेवरांच्या कीर्तनात देव नाचला त्यावेळेस मी काही पाहायला नव्हतो महाराज, तुम्ही बी नव्हता, परंतु संत म्हणतात देवाच्या नामदेवरांच्या कीर्तनात देव नाचला. पण आज मला फिक्स झालं गॅरंटीने खरंच देव नाचला, कारण आज माझ्या कीर्तनात आमची विनेकरी बाबा नाचली, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग नाचला. बघा या वय बडा आडकी उडकी मोक्या वय जातात डिला डसाक उठात बी नाही बठात बी नाही, परंतु त्या याच्यात किती नाचले महाराज. विनेकऱ्यांचे त्या ठिकाणी आभार. आणि महाराज तुम्ही समस्त ग्रामस्थ गौतमगीर बाबाची जेवढी ट्रस्टी आहे त्यांचा आभार. त्या ठिकाणी महाराज सर्वांनी या ठिकाणी सेवेचा योग घडवून आणला. चित्रीकरण करणारे मंडळी तीन कॅमेरा आहेत. नेमकं कोणता चॅनलवाला काही समजत नाही मला, पण काय वांधा लिंक दाडे जात तुम्ही जे बी होई ते, आहे की नाही. तुम्ही सुंदर अशी शूटिंग केली, धन्यवाद. असं छोट्या क्लिप टाका म्हणजे मग तुम नवी चॅनल वाढीजे थोडंसं सबस्क्राईब, आहे की नाही. असो धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी महाराज सर्वांनी शूटिंग केली. असो सर्वांना एकाने आभार व्यक्त करतो आणि झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि तुमची रजा घेतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.